संगमनेर मतदारसंघातल्या निवडणूक यादीमध्ये घोळ आहे। निवडणूक यादीतल्या घोळावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। बाळासाहेब थोरातांच्या आरोपांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलंय। बाळासाहेब थोरात यांनी या मतदारसंघात यादीमध्ये घोळ झाला होता असं विधान केलं होतं, त्याला विखे पाटलांनी उत्तर दिलंय। संगमेर मतदारसंघामध्ये 9,500 तालुका आणि संगमेर मतदारसंघात 9,500 दोष आम्ही दाखवून दिले। एका बाजूला तुम्ही असं सांगताय की आम्ही आदेश दिलेले आहेत, चुका दुरुस्त करणार आहोत, दुसऱ्या बाजूला म्हणतात की आम्हाला अधिकारच नाही। म्हणजे अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि त्यांच्या माध्यमातून हे अधिकारी करतायत काय, ही शंका यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे। तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी हा आरोप केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यावर उत्तर दिलेले ते पाहूयात। बाळासाहेबांनी विचारलं पाहिजे ना, शेवटी त्या 40 वर्षाचे मागे आमदार आहेत, त्यांनी काय वाढवले? मतदार वाढूनही पराभव झाला आणि त्याचं खापर आता वाढवलेल्या मतदार ते फोडतायत। मला वाटतं हे जोराच्या उलट्या मुंबई सगळ्या। बाळासाहेब थोरात यांना पराभूत करणारे आमदार अमोल खताळ यांनीही थोरातांवर पलटवार केलाय। सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेलं नाही, त्यामुळेच थोरातांचा पराभव झाला असल्याचं अमोल खताळ यांनी म्हटलंय। नाही, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच आम्हाला वाईट अनुभव आले होते। या संगमनेरमध्ये असे कितीतरी बोगस मतदार नोंदल्या गेलेले आहेत, ते आज सुद्धा बघायला मिळतील। आणि आत्ताच जी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे, यामध्ये सुद्धा थोरातांच्या कार्यकर्त्यांकडून म्हणा किंवा यंत्रणेकडून बऱ्यापैकी काही उलटे पालटे प्रकार इथं मतदार याद्यांमध्ये झालेले आहेत। संगमनेरमध्ये सुद्धा कसे नाव आलेत आणि महायुतीच्या वतीने सर्वात जास्त जे इथं हरकती म्हणता येईल त्या आमच्याकडून नोंदवण्यात आलेल्या आहेत। तर एकूणच स्थानिक निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि मतदार याद्यांमधील घोळ हा उघड झालाय। विरोधकांनी आरोप केलेले आहेत आणि विरोधकांनी ते फेटाळले सुद्धा आहेत। आता पुढे नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। विरोधकांचे आरोप हे सत्ताधाऱ्यांनी फेटाळलेले